भाजप आघाडीचं ठरलं, काँग्रेस आघाडीचं काय? उपराष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण? नवी दिल्लीत आज बैठक. भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी ओबीसी चेहरा सीपी राधाकृष्णन रालोआचे उमेदवार. राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल. पुण्यात बेवड्यांचा धुमाकूळ, पुणेकर चिडले, रस्त्यावर उतरले. कोरेगाव पार्क परिसरातील पब बाहेर रणकंदन. मंगळवारपासून 36 तास पाणी पुरवठा बंद. दुरुस्तीच्या कामामुळे अर्ध्या नागपुरात पाणी पुरवठा बंद. भाजपानं शिवसेनेचा तर राष्ट्रवादीनं काँग्रेसचा हात सोडायचा हे 2014 मध्येच ठरलं होतं. प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट. काही नेत्यांकडून खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल. नाव न घेता निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना टोला. अयोग्य शब्द वापरणं हा संविधानाचा अपमान नाही का? राहुल गांधींच्या टीकेवर निवडणूक आयोगाचा सवाल. राहुल गांधींकडून जनतेची दिशाभूल. परिणय फुके यांचं राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र. बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा. तुम्ही 51% मतं घेतलं तर राजकारण सोडेन. विजय वडेट्टीवारांचं भाजपला आव्हान. खातं बदलून काय होणार? व्यक्ती बदलली पाहिजे, मंत्री पत्ते खेळणं हे आपलं दुर्दैव आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा मंत्री कोकाटेंवर संताप. शेतकऱ्यांच्या नावानं अमित देशमुखांनी घरं भरली. भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा आरोप. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत कलगीतुरा. नाशिकचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवं. महाजनांच्या दाव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया. बेस्ट पतसंस्था आणि बेस्ट कामगार सेनेत 24 कोटींचा भ्रष्टाचार. बेस्ट पतसंस्थेचा पैसा हौसे मौजेसाठी उडवला. भाजप आमदार प्रसाद लाड यांचा थेट आरोप. बेस्ट कामगारांसाठी बेस्ट कामगार सेनेनं काय केलं? बेस्ट कामगार भरडला जातोय. प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल. कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्किट बेंचचं उद्घाटन. कोल्हापूरकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली.